आज आपण अजिबात पाण्याचा वापर न करता कारल्याची भाजी बनवणार आहोत। या पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजी बनवली तर अजिबात कडू होणार नाही आणि विशेष म्हणजे खूप पटकन ही भाजी शिजल्या जाते। नमस्कार, कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर बऱ्याच लोकांना कारलं आवडत नाही, पण या पद्धतीने तुम्ही कारलं करा, नक्कीच सर्वच जण आवडीने खातील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर मी इथे 3 कारली घेतलेली आहेत। ही कारली आता आपल्याला चिरून घ्यायची आहेत। तर आपल्याला याला चाकूने न चिरता अशा प्रकारची जी खिसणी असते ज्याने आपण चिप्स बनवतो त्याने आपल्याला ही चिरून घ्यायचं आहे। तर कारल्याचं पुढचं जे देठ असतं ते मी थोडंसं चाकूने कट करून घेतलंय आणि आता खिसणीने आपल्याला याच्या अशा चकत्या बनवून घ्यायच्यात। तर पहा, या पद्धतीने आपल्याला याच्या चकत्या बनवायच्यात। ह्या चकत्या थोड्याशा पातळ वाटत आहेत, तर खिसणी मी अजून थोडीशी मोठी करून घेतली आहे आणि वापस याला आता आपल्याला असं खिसणीवरती फिरवून घ्यायचं आहे। आता खिसणी जर तुमच्याकडे नसेल तर डायरेक्ट चाकूने पातळ पातळ असे त्याचे काप केले तरीही चालतील। या पद्धतीने सर्व कारली आपल्याला चिरून घ्यायची आहेत। कधी कधी कारलं किडकंसुद्धा निघू शकतं, तर कारलं चिरत असताना मध्येच थोडंसं बघायचं किडका आहे की नाही। सर्व कारलं आता याच पद्धतीने मी चिरून घेतलेलं आहे। या पद्धतीने कारलं केल्यामुळे खूप पटकन ते शिजल्या जातं आणि थोडंसं कुरकुरीतसुद्धा लागतं। आता याच्यामध्ये आपण 1 चमचाभर मीठ टाकून घेऊ आणि अर्धा चमचा हळद टाकूयात। आता हे सर्व चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व कारल्याला मीठ व्यवस्थित असं लावून घ्यायचं। आता साधारण 3 ते 4 मिनिटांसाठी आपल्याला हे कारलं असंच झाकून ठेवायचं आहे। तर याच्यावरती एक दुसरं ताट असं मी झाकून ठेवलं आहे आणि 3 ते 4 मिनिटांनंतर आपण याला असं उघडून बघूयात। तर मस्त असं ओलसर हे कारलं झालेलं आहे। याच्यातील जे कडू पाणी आहे ते थोडंसं बाहेर पडलेलं आहे। आता हे कारलं आपल्याला धुवून घ्यायचं आहे। तर मी 1 ते 1.5 ग्लास पाणी या कारल्यांमध्ये टाकलं आणि व्यवस्थित असं हाताने चुळून याला धुवून घ्यायचं। एका चाळणीमध्ये आपल्याला हे कारलं आता काढून घ्यायचं आहे। याच्यावरील पूर्ण मीठ आणि हळद निघून जायला हवी असं आपल्याला याला धुवून घ्यायचं आहे। मीठ आणि हळद टाकल्यामुळे ह्यातील जो कडूपणा असतो तो थोडा कमी होतो। तर सर्व पाणी निथळून आता आपल्याला हे कारलं छान सुकवून घ्यायचं आहे। तर एक ताट मी याच्या खाली ठेवलेलं आहे म्हणजे पाणी त्या ताटामध्ये पडेल। तर आता पहा, कारलं छान कोरडं झालं आहे, यातलं बरंचसं पाणी निघून गेलेलं आहे। आता आपण एक कढई गरम करत ठेवूयात आणि याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल आपल्याला गरम होण्यासाठी ठेवायचं आहे। तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी टाकायची। मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि अर्धा चमचा जिरे टाकायचं। जिरेसुद्धा छान असं फुलू द्यायचं आहे। आता 1 चमचाभर ठेचलेला लसूण आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे। लसूण तेलामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा। थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला हा लसूण परतून घ्यायचा आहे। आता लसूण थोडासा लालसर झाला की लगेच याच्यामध्ये धुवून घेतलेली कारली आपल्याला टाकायची आहेत। मोठ्या गॅसवरती हे कारलं आपल्याला थोडंसं असं मिक्स करत राहायचं। याच्यातील पाणी थोडंसं कमी होईपर्यंत, म्हणजे कारल्यामध्ये जे मुळातच पाणी असतं ते थोडं कमी होईपर्यंत आपल्याला याला परतवायचं आहे। लगेच झाकण ठेवलं तर काय होतं, कारल्यातील जो कडूपणा आहे तो पूर्ण त्याच्यामध्ये मुरला जातो। तर ते टाळण्यासाठी आपल्याला सुरुवातीला याला फक्त असं मोठ्या गॅसवरती परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातील कडूपणा जो आहे तो पूर्णपणे नाहीसा होतो। तर साधारण 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित असं मी याला मोठ्या गॅसवरती परतून घेतलं आहे आणि जर वाटलं की कारलं खूपच कढईला करपू लागलं आहे तर मीडियम गॅस करायचा। पहा, आता कारल्याचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि थोडंसं ते अर्ध्या प्रमाणात शिजलेलं सुद्धा आहे।
आता उरलेलं कारलं शिजण्यासाठी आपण झाकण ठेवू आणि फक्त 1 मिनिटासाठी बारीक गॅसवरती याला शिजवून घेऊ। तर 1 मिनिटासाठी मी याला वाफवून घेतलं आहे। हे कारलं आता छान असं शिजल्या गेलेलं आहे। याला आपण असं मिक्स करून घेऊयात। आता याच्यामध्ये आपल्याला सिक्रेट पदार्थ टाकायचा आहे, ज्याच्यामुळे कारलं चवदारसुद्धा लागतं आणि अजिबात कडू होत नाही। तो सिक्रेट पदार्थ म्हणजे लोणचं। तर लोणच्याच्या 2 फोडी याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायच्यात। तर 3 कारले आहेत, त्यासाठी 2 फोडी मी टाकलेल्या आहेत। आता हे लोणचं आपल्याला चांगलं या कारल्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे, पूर्ण त्याला मॅश करायचं आहे। तर पहा, या पद्धतीने आता सर्व कारलं आणि लोणचं आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे, म्हणजे लोणच्याची जी चव असते ती कारल्यामध्ये छान अशी उतरते। पहा, मस्त आता याला रंगसुद्धा आलेला आहे। याच्यामध्ये आता आपण अर्धा चमचा मीठ टाकूयात। मीठ चांगलं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। आता हे लोणचं जे आपण टाकलेलं आहे ते मी याच्यामध्ये असंच ठेवणार आहे, पण कारलं शिजल्यानंतर हे लोणचं तुम्ही काढून सुद्धा टाकू शकता। तसं तर लोणचं पूर्ण कारल्यामध्ये मॅश होतं, पण त्यातील जो कडक भाग असतो तो तसाच राहतो, तर ते तुम्ही नंतर काढून टाकू शकता। तर आता चांगलं असं लोणचं मी याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे। आता आपण बघूयात कारलं व्यवस्थित शिजलं आहे का। तर पहा, छान असं ते शिजल्या गेलेलं आहे आणि शिजलं जर नसेल तर अजून एक वाफ काढून घ्यायची। आता याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकूयात आणि अर्धा चमचा ठेवणीतला मसाला किंवा तुम्ही गरम मसालासुद्धा याऐवजी वापरू शकता। बारीक गॅसवरती तिखट आपल्याला सर्व भाजीमध्ये आता मिक्स करून घ्यायचं आहे। तर सतत त्याला असं मिक्स करत राहायचं, म्हणजे तिखट करपणार नाही आणि सर्व कारल्यांना छान असं लागल्या जाईल। आता याच्यामध्ये आपल्याला भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। 2.5 चमचे कूट टाकलेलं आहे। वापस आपण याला चांगलं मिक्स करून घेऊ। आता ही भाजी आपल्याला फक्त अर्ध्या मिनिटासाठी अशीच मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे तिखट आणि शेंगदाण्याचं कूट छान असं या कारल्यांमध्ये लागलं जातं। आता ही भाजी आपली बनवून तयार झालेली आहे। बारीक गॅसवरती सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि मस्त असं आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट तिखट मुरल्या गेलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आणि भाजी गरम आहे तोपर्यंत थोडीशी झाकून ठेवूयात। मस्त अशी आपली ही कारल्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। खायला खरोखरच खूप छान लागते आणि अजिबात कडू होत नाही। ज्यांना कारलं आवडत नाही ते सुद्धा ही भाजी नक्कीच आवडीने खातील। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये तुमची प्रतिक्रिया नोंदवा। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटणार आहोत अशाच साध्या, सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत। तोपर्यंत बाय बाय।